कुत्रा पाळावा की नाही, शुभ की अशुभ, कोणत्या ग्रहाशी संबंध, जाणून घ्या सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, कुत्रा हा एक खूप प्रामाणिक प्राणी आहे. कुत्रा ज्याची भाकरी खातो त्याच्याशी इमानाने राहतो. बहुतेक जण घरी कुत्रे पाळतात. काही कुत्रे तर इतके माणसाळलेले असतात की त्यांना आपण ज्या काही सूचना देतो त्या त्यांना लगेच समजतात. काही व्यक्तींचे कुत्रे इतके लाडके असतात की ते कुठेही गेले तरीही त्या कुत्र्याला बरोबर घेऊन जातात. कुत्र्यांना वेगवेगळी नावे ठेवली जातात. दारात जर कुत्रा बसलेला असेल तर एकदम घरात येण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. म्हणून बहुतेक जणांच्या घरी कुत्रे पाळले जातात किंवा हाऊस म्हणूनही कुत्र्यांना पाळलं जातं. परंतु कुत्रे पाळणे शास्त्रानुसार योग्य आहे का? कुत्र्याला स्पर्श केल्याने पाप लागते का? आपण अशुद्ध होतो का? कुत्र्याला स्पर्श करण्याने पाप हे साधू संतांना आणि ऋषीमुनींना लागते, कारण ते नेहमी भगवंत भक्तीत भगवंताच्या कार्यात लीन असतात. आणि जर त्यांनी कुत्र्याला स्पर्श केला तर त्यांना पुन्हा स्नान करून मगच पूजनाला सुरुवात करता येते. कुत्रा हा मांसाहारी प्राणी आहे. त्याशिवाय कुत्रा कोठे कोठे भटकतो, तो चांगल्या स्थानीही जातो आणि वाईट स्थानीही जातो, आणि जे नको ते कोणत्याही वस्तूंची सेवन कुत्रा करतो. कुत्रा मेलेल्या जनावरांची मांसही खातो, मलमूत्र खातो. अशा प्रकारे कुत्रा अशुद्ध असतो आणि कितीतरी चांगल्या वाईट ठिकाणी गेल्यामुळे तो अशुद्ध असतो. आणि आपण जर त्याला स्पर्श केला तर आपल्यातही ती अशुद्धता आणि ते नकारात्मकता येते. म्हणून कुत्र्याला स्पर्श करेल अयोग्य आहे. काही व्यक्तींचे पाळीव कुत्रे असतात, मग ते त्यांना घरात ठेवतात, त्यांना अंघोळ घालतात, स्वच्छता ठेवतात. परंतु कुत्रा हा भटका जीव आहे, म्हणून त्याला बांधून ठेवणे किंवा घरात बंदिस्त ठेवणे हेही चुकीचे आहे. कुत्रा दारातच शोभा देतो, घरात नाही. तसे तर प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये देवतांचा वास असतो. म्हणून कुत्र्यांना हाकलून जाऊ नका, त्यांना माणूस मारू नका, त्यांना पोळी भाकर खायला द्या, त्यांच्या आत्मा तृप्त करा, तर भगवंतही आपल्यावर प्रसन्न राहतील. असे म्हणतात की कुत्रा म्हणजे धुळे नसलेला फकीर असतो. कुत्रा दारात आला तर त्याला न चुकता पोळी भाकर जे काही असेल ते द्यायला खायला द्या, परंतु त्याला स्पर्श करू नका. मुक्या प्राण्यांना जीव लावल्यास भगवंतही आपल्यावर लक्ष ठेवतात. स्पर्श न करताही आपण मुक्या प्राण्यांवर आपले प्रेम व्यक्त करू शकतो. कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे तर आहेच, पण शनी, राहू आणि केतू यांसारख्या ग्रहांचा प्रकोपापासून आपले रक्षणही कुत्रा करतो. सहसा लोक शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला पोळी खाऊ घालतात, कारण असे मानले जाते की त्यांना शनीच्या हानिकारक प्रभावापासून कुत्रा वाचवतो. आपण कोणत्याही कुत्र्याला खायला घालू शकता आणि अपघात आणि इतर त्रासापासून आपले रक्षण करू शकता. काही व्यक्तींना कुत्रा पाळणे शुभ मानले जाते तर काही व्यक्तींना अशुभ मानले जाते. चला तर जाणून घेऊया कुत्रा पाळावा आणि कोणी कुत्रा पाळू नये ते. ज्या लोकांच्या कुंडलीत केतू ग्रह सकारात्मक असतो त्यांच्यासाठी कुत्रा पाळणे शुभ असते. केतू ग्रह कुत्रा पाळल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. प्रत्येक कामात यश मिळते, आजारपणे दूर राहतात. काळभैरव प्रसन्न होतो आणि संकटापासूनही आपले रक्षण करतो, कारण कुत्रा हा कालभैरवांचा सेवक मानला जातो. दुसरीकडे काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने शनिदेवही प्रसन्न होतात. पहिली भाकरी गाईला आणि शेवटची भाकरी कुत्र्यांना द्यावी असे म्हणतात. कुंडलीत राहू केतू हे ग्रह अशुभ योग देत असतील तर कुत्रा पाहणे किंवा कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घातल्याने आपल्या प्रगतीतील अडथळे दूर होतात आणि आपल्याला सर्व बाजूंनी यश मिळते. परंतु या उलट ज्या लोकांच्या कुंडलीत केतू ग्रह चढा किंवा अशोक स्थितीत असेल त्यांनी कुत्रा पाळू नये, अन्यथा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ पैशांची कमतरता, प्रयत्न करूनही घरात राहताना येणे, सदस्यांमध्ये नेहमी भांडण तंटे होणे, घरातील माणसे नशेच्या आहारी जाणे, एकंदरीत कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या अशा परिस्थिती निर्माण होतात. म्हणून ज्यांच्या कुंडलीत राहूचा त्रास असेल त्यांनी कुत्रा पाळू नये. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की कुत्रा पाळावा की पाळू नये ते. जर तुमच्याही घरी कुत्रा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओत सांगितल्या प्रमाणे कोणी पाळावा किंवा कोणी नाही पाळू. जर अशा परिस्थिती जर तुमची असेल तर तुम्ही ती गोष्ट करू शकता. जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.